आम्ही कधीच शिमगा वगैरे साजरा करत नाही, कारण की आम्हाला टाइमच भेटत नाही ते साजरा करायला. कारण एवढा काम असतो शिमग्यात, कारण की सगळ्यांना शब्द दिलेले असतात, काम वगैरे पूर्ण करून द्यायचं असतं आम्हाला शिमग्याच्या आतमध्ये. त्यामुळे आम्हाला काही टाइम वगैरे भेटत नाही. तर गाडी वगैरे पण आपण चालवतो, तसं पण आम्हाला टाइम भेटत नाही की बाबा तिथे जावं आणि संकासुर बघावं आणि व्हिडिओ वगैरे बनवा. त्यामुळे एवढूसा पण टाइम भेटत नाही. आता पण बघा, अजून पण मी गाडी चालवतो तरी पण अजून आमची कामं काही पुढे झालेली नाहीत. शिमगा येतोय बहुतेक 2 ते 3 तारखेला. त्याच्या आतल्या आत आम्हाला रात्रभर काम करून पण तरी पण आम्हाला शब्द तो पाळायला लागेल, कारण की सर्वांना शब्द दिलेला आहे शिमग्याच्या आत सर्वांची कामं होतील म्हणून. शब्द गेला नाही पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे. आपण माणसाला दिलेला शब्द हा डावळता कामा नये. की तुम्ही पण जर असं ठोलवत असाल कोणाला तर ते करू नका. आपल्याला लोक शब्द नावं ठेवतात, जर लोक नावं ठेवायला लागले तर आपलंच नाव खराब होणार आहे. पण तुम्ही साजरा करा, काय इश्यू नाही, पण आम्हाला करता येत नाही आहे. आम्हाला खूप वाईट वाटतंय त्याचं. आणि तुम्हाला पण शिमगा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाल्यामध्ये पण शरण वगैरे असतं तेव्हा आम्ही जातो, संध्याकाळचं असतं त्यामुळे आम्हाला थोडासा टाइम भेटतो त्या पिरियडमध्ये थोडंसं, त्यामुळे तिथं जातो आम्ही, जरा आनंद वगैरे घेतो. हेच मला सांगायचं होतं की काय वाईट वाटून घेऊ नका. आणि मी प्रयत्न करेन की त्या शब्दामुळेच आजपर्यंत आमचा धंदा तो टिकून आहे. मी पण आमचं मन मारतोय की सण साजरा करता येत नाही तरी पण आम्ही काम वगैरे करून वगैरे सर्व करतोय. त्यामुळे धन्यवाद, एवढंच बोलायचं होतं मला.